राष्ट्रवादीच्या विलीनीकरणानंतर पक्षाचं सर्व नेतृत्व दादांकडे देणार होतो। राष्ट्रवादीच्या साप्ताहिकातनं शशिकांत शिंदेंचा मोठा दावा। तर पक्ष मजबूत करणं हीच दादांना खरी श्रद्धांजली ठरेल, असंही वक्तव्य। विलीनीकरणावर अजितदादा चर्चा करत होते, मात्र दादा गेल्यानंतर परिस्थिती बदलली आहे। आता भाजपला विश्वासात घेऊन त्यांचं मत घ्यावं लागेल, त्यानंतरच निर्णय होईल। मंत्री हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची जिल्हा परिषदेतील विजयी सदस्यांसोबत बैठकीमध्ये सुनेत्रा पवार भाऊक। तुमच्या पाठीशी कोणी नाही असं समजू नका, मी भक्कमपणे तुमच्या पाठीशी, सुनेत्रा पवारांचं भावनिक आवाहन। रोहित पवारांनी आरोप केलेली फाईल प्रफुल्ल पटेल यांच्याकडूनच आली होती। प्रफुल्ल पटेलांचा रात्री 8:30च्या सुमारास अजित पवारांना फोन। शेतकऱ्यांसंबंधित काम होतं, जिल्हा परिषद निवडणुकीवर बोलणं झालं, प्रफुल्ल पटेल यांची माहिती। बीएसआर विमान कंपनीमध्ये भाजपशी संबंधित कुणाची बेनामी गुंतवणूक हे तपासलं पाहिजे, संजय राऊतांची प्रतिक्रिया। तर अपघाताचा तपास होऊ नये या संदर्भात पुरेपूर काळजी घेण्यात येईल, राऊतांकडून संशय व्यक्त। अहमदाबाद विमान अपघाताच्या बातमीनंतर अजितदादांच्या अपघातासंदर्भात संशय आणखीनच बळावला। पायलटवर कुणाचा दबाव होता का, सखोल चौकशी व्हावी, रोहित पवारांची मागणी। मंत्रालयात लाच घेताना क्लर्कला रंगेहात पकडलं, मंत्री नरहरी झिरवाळांच्या अन्न आणि औषध प्रशासनाच्या विभागात एसीबीची मोठी कारवाई। मेडिकलचा निलंबित परवाना पूर्ववत करून देण्यासाठी 35,000ची लाच घेताना आरोपीला अटक। माझ्याकडे झिरवाळांचे अनेक किस्से, एसीबीनं सूत्रधारापर्यंत पोहोचलं पाहिजे, संजय राऊतांचं विधान। तर चौकशीत माझं नाव आल्यास राजीनामा देईन, झिरवाळांचं प्रत्युत्तर। परभणीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा खरा चेहरा समोर आला। परभणीमध्ये मुस्लिम महापौर देण्यावरून एकनाथ शिंदेंची ठाकरेंच्या सेनेवर टीका। परभणीमध्ये भाजपचे 12 मुस्लिम नगरसेवक, शिंदेंनी बोलण्याआधी जरा अभ्यास करावा, तुमच्यासारख्या गद्दारांपेक्षा निष्ठावंत बरे, शिंदेंच्या टीकेवरून संजय राऊतांचा पलटवार। चंद्रपूरच्या घटनेचं पक्षातनं कुणीही समर्थन केलं नाही, शेण खाणाऱ्यांवर कारवाई करणार, राऊतांचा इशारा। तर पैसे घेतल्याचे आरोप करणाऱ्यांना भाजपनं पैसे मोजायला ठेवलं होतं का, राऊतांची संदीप देशपांडेंवर ही टीका। ठाकरेंची शिवसेना काहीच कारवाई करणार नाही, भाजपसोबत डील होणार आहे हे राऊतांना माहिती होतं, संदीप देशपांडेंचा दावा। तर सुपर उद्धव ठाकरेंनी चंद्रपूरचं सगळं कांड घडवून आणल्याचंही विधान। शरद पवारांना आज रुग्णालयातनं डिस्चार्ज मिळण्याची शक्यता, पवारांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाल्याची डॉक्टरांची माहिती। खोकला आणि श्वसनाच्या त्रासामुळे पवारांवर सुरू आहेत उपचार। पंतप्रधान मोदी आज सेवातीर्थ आणि कर्तव्य भवनाचं उद्घाटन करणार। सेंट्रल विस्टा प्रकल्पाअंतर्गत बांधलेल्या प्रमुख मंत्रालयांचं आज उद्घाटन, सर्व मंत्रिमंडळ आता एकाच छताखाली येणार। बांगलादेशच्या निवडणुकीमध्ये बीएनपी पक्षाला प्रचंड बहुमत, 299 जागांपैकी बीएनपीचा 213 जागांवर विजय। तारिक रहमान पंतप्रधान होणार असल्याचंही निश्चित। सराफ बाजारात सोनं चांदीच्या दरात मोठी घसरण, सोन्याचे दर हे 2,400 रुपयांनी तर चांदी 15,000नी घसरली। जीएसटीसह सोनं 1,58,000 रुपयांवर। केंद्रीय पथकाकडून धाराशिवमध्ये झालेल्या अतिवृष्टीग्रस्त भागात पाहणी, भूम आणि परांडा तालुक्यातील गावांना पथकांच्या भेटी, प्रत्यक्ष पाहणी करत शेतकरी आणि ग्रामस्थांशी साधला संवाद। मुंबई आणि ठाणेकरांसाठी पुढील 3 दिवस तापदायक ठरणार, उष्ण वाऱ्यांच्या प्रभावामुळे पारा 37 अंशांपर्यंत वाढण्याचा अंदाज। केंद्र सरकारकडून महाराष्ट्रासाठी 76,502 कोटींचे रस्ते प्रकल्प, राज्यात 2,612 किलोमीटर लांबीचे 116 प्रकल्प बांधकामाधीन। फ्रान्सकडून 114 राफेल लढाऊ विमानं खरेदी करण्याचा निर्णय, 3.60 लाख कोटींची विविध प्रकारची संरक्षण सामग्री घेणार, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या बैठकीत निर्णय। अभिनेता रणवीर सिंग धमकी प्रकरणामध्ये हॅरी बॉक्सरवर संशय, हॅरी बॉक्सर लॉरेन्स बिश्नोई टोळीचा प्रमुख। व्हॉइस नोटमधील आवाज हॅरी बॉक्सरच्या आवाजाशी जुळत असल्याचंही समोर।